नमस्कार शेतकरी बंधूंनो. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 5 ते 9 नोव्हेंबर दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाटभागात दिनांक 5 व 6 नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच दिनांक 7, 8 व 9 नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक 5 व 6 नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तर दिनांक 7, 8 व 9 नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात कमाल तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान, तर किमान तापमान 19 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 81 ते 91%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 62 ते 74% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 2 ते 4 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. दिनांक 5 व 6 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यासाठी व जिल्ह्यातील घाटभागासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाटभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 5 ते 9 नोव्हेंबर दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 5 व 6 नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या, तसेच दिनांक 7, 8 व 9 नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान, तर किमान तापमान 19 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 87 ते 92%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 67 ते 77% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 5 ते 6 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. दिनांक 5 व 6 नोव्हेंबर रोजी सांगली जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार सांगली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक 5 ते 9 नोव्हेंबर दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाटभागात दिनांक 5 व 6 नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच दिनांक 7, 8 व 9 नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक 5 व 6 नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच दिनांक 7, 8 व 9 नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान, तर किमान तापमान 18 ते 21 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 78 ते 85%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 68 ते 77% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 4 ते 5 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. दिनांक 5 व 6 नोव्हेंबर रोजी सातारा जिल्ह्यासाठी व जिल्ह्यातील घाटभागासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाटभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेती सल्ला. शेतकरी बांधवांनी पक्व झालेल्या पिकाची काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल त्वरित सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहू. शेतकरी बांधव जमिनीमधील ओलाव्याचे प्रमाण पाहून व वापसा असताना 10 नोव्हेंबर पर्यंत गहू पिकाची पेरणी करू शकतात. बागायती गव्हाची पेरणी वेळेवर करण्यासाठी फुले समाधान, फुले अनुपम, फुले सात्विक, MSCS 6222, NIAW 1149 या वाणांची निवड करावी. बीज प्रक्रिया. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम 75% WS या बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. तसेच गहू पिकावरील मावा, तुडतुडे आणि खोडमाशी या किडीच्या नियंत्रणासाठी थायोमेथॉक्झाम 70 WP 17.5 मिली प्रति 10 किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. गव्हाच्या अधिक आणि किफायतशीर उत्पादनासाठी बियाण्यास पेरणीपूर्वी ॲझोटोबॅक्टर क्रोकोकम, स्फुरद विरघळवणारे विघटक जीवाणू आणि पालाची उपलब्धता वाढविणाऱ्या जीवाणुयुक्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ निर्मित संयुक्त जीवाणू संवर्धन खताची प्रति 10 किलो बियाण्यास
250 ग्रॅम या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. अशा प्रकारे बीज प्रक्रिया केल्यानंतर शिफारस केलेल्या रासायनिक खतमात्रेच्या 75% खतमात्रा म्हणजेच 90 किलोग्रॅम नत्र, 45 किलोग्रॅम स्फुरद आणि 30 किलोग्रॅम पालाश प्रति हेक्टर एवढी वापरण्याची शिफारस केलेली आहे. हरभरा बागायती हरभरा पेरणी वापसा असताना 10 नोव्हेंबर पर्यंत केल्यास चांगले उत्पादन येते. पेरणी करता विजय, विशाल, दिग्विजय, फुले विक्रम, फुले विक्रांत आणि फुले विश्वराज या मर रोगास प्रतिकारक्षम असलेल्या वाणांची निवड करावी. पशुधन नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जनावरांना लाळ खुरकत, फर्या व घटसर्प या रोगांची एकत्रित रोगप्रतिबंधक लस तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने टोचून घ्यावी. धन्यवाद.